तुमच्या जमिनीच्या 7/12 उतारावर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही त्या जमिनीचे 100% मालक झाला आहात असा विचार करताय तर थांबा. 7/12वर नाव असणं आणि जमिनीची खरी मालकी असणं या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 7/12 उतारा म्हणजे महसूल विभागाचा फक्त एक महसूल दस्तऐवज आहे ज्यावरून सरकार शेतसारा गोळा करतं. गाव नमुना 7 सांगतो जमीन कोणाच्या ताब्यात आहे आणि त्यावर कर्ज किती आहे. गाव नमुना 12 सांगतो त्यावर कोणतं पीक घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार 7/12 उतारा हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही. मालकी सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत खरेदी वाटपपत्र किंवा फेरफार नोंद असणं गरजेचं आहे. म्हणून जमीन खरेदी करताना फक्त 7/12 बघू नका तर जुने दस्तऐवज नक्की तपासा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात जमिनीचा विषय निघाला की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे 7/12. पण हा 7/12 उतारा नेमका काय असतो. 7/12 हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा जमीन अभिलेख आहे. यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, जमीन धारकाचे नाव आणि महसुलाच्या नोंदी असतात. आज हा उतारा तुम्ही घर बसल्या महाभूलेख पोर्टलवर सहज डाउनलोड करू शकता. म्हणजे जमिनीच्या माहिती समजण्यासाठी हा मुख्य दस्तऐवज आहे. पण थांबा, इथेच 90% लोकांचा एक खूप मोठा गैरसमज होतो. तो गैरसमज नेमका काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा. 7/12 तुमचं नाव आहे म्हणजे ती जमीन 100% तुमचीच का याचं उत्तर आहे नाही. सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नियम आहे. महसूल विभागातील फेरफार नोंद स्वतःहून जमिनीची मालकी हक्क निर्माणही करत नाही आणि संपुष्टातही आणत नाही. 7/12 जमिनीच्या मालकीचा अंतिम पुरावा मानला जात नाही. म्हणून 7/12 नाव आहे म्हणून ही जमीन सरसकट माझी आहे असं म्हणता येत नाही. कोर्टात खरी मालकी ठरवण्यासाठी खरेदी वाटपपत्र किंवा वारस नोंद आवश्यक असते. हा कायदेशीर नियम प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायलाच हवा. व्हिडिओ लगेच शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. जर 7/12 उतारा मालकीचा अंतिम पुरावा नाही तर मग त्याचा नेमका उपयोग काय. फेकून द्यायचा काय. मुळीच नाही. 7/12 महसूल विभागाचा कणा आहे कारण यावरून समजते जमिनीचा सर्वे किंवा गट नंबर काय आहे, जमिनीचे नेमके क्षेत्रफळ किती आहे, चालू वर्षात कोणाचा ताबा आणि कोणतं पीक आहे, जमिनीवर बँकेचा बोजा किंवा कर्ज आहे का. थोडक्यात काय तर जमिनीचा कायदेशीर मागोवा घेण्यासाठी 7/12 कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण जमीन खरेदी करताना फक्त 7/12 थांबूनही चालणार नाही. जमीन व्यर्थ होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करा आणि लगेच मित्रांसोबत शेअर करा. जर 7/12 अंतिम मालकी सिद्धच होत नसेल तर जमिनीचा खरा मालक कोण हे ठरवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. जमिनीच्या मालकीचा हक्क ठरवण्यासाठी परिस्थितीनुसार हे मूळ दस्तऐवज तपासावे लागतात. नोंदणीकृत खरेदी बक्षीसपत्र किंवा वाटणीपत्र, हक्क सोडपत्र किंवा मृत्यूपत्र, वारस प्रमाणपत्र आणि महसूल नोंदणीसाठी फेरफार सोबत 7/12 आटो उतारा, शहरात असल्यास प्रॉपर्टी कार्ड. म्हणून जमिनीचा वाद टाळायचा असेल किंवा व्यवहार करायचा असेल तर फक्त चालू उतारा न पाहता जमिनीचा संपूर्ण टायटल हिस्ट्री तपासणे अत्यंत गरजेचे असते. ही कायदेशीर माहिती जपून ठेवण्यासाठी व्हिडिओ आताच सेव्ह करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. एका जमिनीच्या 7/12वर रमेशचं नाव आहे. रमेश म्हणतो 7/12 माझं नाव आहे त्यामुळे ही जमीन 100% माझी. पण दुसरा भाऊ म्हणतो ही वडिलांची जमीन आहे, माझाही यात हिस्सा आहे. आता मला सांगा फक्त 7/12 दाखवून हा वाद कोर्टात मिटेल का. मुळीच नाही. इथे कोर्ट 7/12च्या मुळाशी जाऊन हे तपासेल रमेशच्या नावात जमीन खरेदी खात्याने आली की वारसा हक्काने. भावंडांमध्ये कायदेशीर वाटपपत्र झाले होते का, इतरांनी हक्क सोड दिले होते का की आधीच्या मालकी दस्तऐवजात काही फेरफार झाली होती. म्हणून 7/12वर नाव कसं लागलं याचं मूळ कारण सिद्ध होणं गरजेचं असतं. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जमिनीच्या 7/12 तुमचं नाव चढवण्यासाठी फेरफार काय करावा लागतो. हा फेरफार नेमका काय असतो. जमिनीच्या व्यवहारात किंवा अधिकारात कोणताही बदल झाला की महसूल दप्तरी त्याची नोंद केली जाते, त्याला फेरफार म्हणतात. उदाहरणार्थ जमीन खरेदी विक्री झाली, मूळ मालकाचा मृत्यू होऊन वारसांची नावे लावायची असतील, कुटुंबात जमिनीची आपसापसात वाटणी झाली, आज ही नोंद तुम्ही महाभूमी पोर्टलवर ई फेरफारद्वारे ऑनलाईन तपासू शकता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की फेरफार नोंद स्वतःहून जमिनीची अंतिम मालकी निर्माण करत नाही. ती केवळ महसूल प्रशासनाची केलेली एक प्रशासकीय नोंद असते. जमिनीच्या अशाच महत्त्वाच्या कायदेशीर नियमांसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 तुमचं नाव लागलं नाही आणि दुसऱ्याच वारसाचं नाव दिसते म्हणजे तुमच्या जमिनीवर हक्क कायमचा संपला का. याचं थेट उत्तर आहे मुळीच नाही. फक्त 7/12 नाव नाही म्हणून तुमचा कायदेशीर वारसा हक्क आपोआप नष्ट होत नाही. अशा वेळी घाबरून न जाताही तपासा त्या व्यक्तीच्या नावात जमीन कोणत्या आधारावर आणि फेरफाराने चढली. महसूल दप्तरी वारस तपासणी योग्य झाली होती का, जुनी खरेदी वाटपपत्र आणि मूळ फेरफार नोंदी काय सांगतात. जर तुमचा हक्क डावलून नाव लागले असेल तर तुम्ही प्रांत अधिकारी किंवा दिवाण न्यायालयात दाद मागू शकता. ही महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. जमीन खरेदी करताना खरेदी खत महत्त्वाचं की 7/12 उतारा दोघांमध्ये नेमका काय फरक असतो. जेव्हा तुम्ही जमीन खरेदी करता तेव्हा सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणीकृत खरेदी खत बनते. हा तुमचा मालकी हक्काचा मूळ आणि कायदेशीर पुरावा असतो. खरेदी खतानंतर महसूल दप्तरी फेरफार होऊन 7/12 तुमचं नाव लागते. म्हणजे 7/12 ही केवळ महसुलाची नोंद आहे, मूळ मालकी निर्माण करणारा दस्तऐवज नाही. थोडक्यात सांगायचं तर खरेदी खत हे मूळ झाड आहे आणि 7/12 ही फक्त त्याची सावली. जमीन व्यवहारातील ही महत्त्वाची माहिती प्रत्येकासोबत शेअर करा आणि अशाच कायदेशीर टिप्ससाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करा. 7/12 तुमचं नाव आहे पण जमिनीचं खरेदी खत मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर निघालं तर अशा वेळी खरी मालकी कोणाची. अशी परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते. इथे फक्त 7/12 दाखवून ही जमीन माझीच आहे असा निर्णय कोर्टात टिकत नाही.
कायद्यानुसार अशा वेळी या गोष्टीचा सखोल तपास होतो. 7/12 फेरफार कोणत्या आधारावर झाला होता? समोरच्या व्यक्तीच्या खरेदी खताची मूळ साखळी काय सांगते? जमिनीवर आधीपासून एखादा कोर्टाचा मनाई हुकूम किंवा आदेश आहे का? आधीच्या मालकाने एकाच जमिनीची डबल खरेदी खत केले नाही ना, म्हणून अशा वादात फक्त तलाठी कार्यावर अवलंबून न राहता योग्य वकिलाचा कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही नवीन शेत जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार करताय आणि फक्त 7/12 उतारा तपासून टोकन देणार असाल तर सावधान. जमीन खरेदी करताना फक्त 7/12 वर विकणाऱ्याचं नाव आहे का एवढेच पाहणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कायदेशीर चूक ठरू शकते. खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींचा सखोल तपास नक्की करा. जमिनीची टायटल चेन म्हणजे मागील 20 वर्षाची मूळ मालकी साखळी, जुनी सर्व नोंदणीकृत खरेदी खते आणि मूळ फेरफार नोंदी, जमिनीवर बँकेचे कर्ज किंवा इतर कोणताही बोजा आहे का, त्या जमिनीवर कोणताही वाद किंवा दावा सुरू नाही ना. तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी कायदे तज्ञांकडून टायटल व्हेरिफिकेशन सर्च रिपोर्ट नक्की करून घ्या. ही फसवणूक टाळणारी माहिती तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. मोबाईलवरून डाउनलोड केलेला डिजिटल 7/12 वर तलाठीची सही नसते, मग हा डिजिटल 7/12 सरकारी कामांसाठी वैध आहे का? याचं उत्तर आहे होय, 100% वैध आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत प्रणालीनुसार डाउनलोड केलेला डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 पूर्णपणे कायदेशीर आहे. शासनाच्या डिजिटली सायनेट 7/12 पोर्टलवरील 7/12 आणि प्रॉपर्टी कार्डवर QR कोड आणि डिजिटल स्वाक्षरी असते. त्यामुळे बँक लोन, कोर्टाची कामे किंवा इतर कोणत्याही अधिकृत शासकीय कामासाठी यावर तलाठ्याच्या प्रत्यक्ष सही शिक्क्याची अजिबात गरज नसते. फक्त खात्री करा की तुम्ही तो शासनाच्या अधिकृत भूमी अभिलेख पोर्टलवरून डाउनलोड केला आहे. महत्त्वाची माहिती प्रत्येकासोबत शेअर करा आणि अशाच कायदेशीर अपडेट्ससाठी फॉलो करा. तुमच्या 7/12 उतारावर नावाचे स्पेलिंग चुकले, क्षेत्रफळ कमी जास्त दिसते किंवा इतर काही चूक झाली आहे तर ही चूक अजिबात दुर्लक्षित करू नका. जर ती केवळ लिपिकीय चूक किंवा साधी महसूल तफावत असेल तर महाराष्ट्र शासनाच्या ई-हक्क महाभूमी पोर्टलवर ऑनलाईन दुरुस्तीचा अर्ज करता येतो किंवा तलाठी तहसीलदार कार्यालयात योग्य पुराव्यांसह दुरुस्तीसाठी रीतसर अर्ज देता येतो. पण जर ही चूक साधी नसून जमिनीच्या वाटणीचा, हक्काचा किंवा प्रत्यक्ष मालकीचा वाद असेल तर फक्त महसूल अर्जाने काम होणार नाही. अशा वेळी दिवाण न्यायालयात दाद मागावी लागते. भविष्यातील मोठा वाद टाळण्यासाठी 7/12 चुका आजच दुरुस्त करून घ्या. हा उपयुक्त व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच कायदेशीर मार्गदर्शनासाठी नक्की फॉलो करा. जमिनीच्या व्यवहारात कधी फसायचा नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचा हा एकच नियम कायम डोक्यात फिट ठेवा. 7/12 महसूल दप्तराचा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज नक्कीच आहे, पण तो प्रत्यक्ष परिस्थितीत अंतिम आणि स्वतंत्र मालकीचा पुरावा मानला जात नाही. सर्वोच्च न्यायालयानुसार महसूल नोंदी मालकी हक्क निर्माण करत नाही. जमिनीच्या मालकीचा गंभीर वाद असेल तर अंतिम मालकी तलाठी कार्यालयात नाही तर दिवाण न्यायालयातील योग्य कायदेशीर प्रक्रियेत मूळ दस्तऐवजांवरून ठरवली जाते. हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. जमिनीच्या 7/12 बाबत कोर्टाचे नेमके नियम काय आहेत चला संपूर्ण सारांश समजून घेऊया. 1/7/12 हा महसूल विभागाचा महत्त्वाचा अभिलेख आहे जो शेतसारा आणि जमिनीच्या नोंदीसाठी असतो. 2/7/12 वर नाव आहे म्हणजे अंतिम मालकी सिद्ध झाली असा गैरसमज ठेवू नका. 3 खरी मालकी सिद्ध करण्यासाठी खरेदी खत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र किंवा मूल टायटल डीड लागतात. 4 फेरफार नोंद ही महसूल नोंद आहे, ती स्वतः नवीन मालकी हक्क निर्माण करत नाही. 5 जमीन खरेदी करताना फक्त 7/12 वैसंबून न राहता वकिलाकडून संपूर्ण टायटल व्हेरिफिकेशन नक्की करून घ्या. हा व्हिडिओ जमिनीच्या व्यवहार तुमचे लाखो रुपये वाचू शकतो. भविष्यासाठी हा व्हिडिओ आता सेव्ह करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुमच्या जमिनीच्या 7/12 बाबत कोणती शंका असल्यास फक्त उत्तरावरून स्वतःचा निष्कर्ष काढू नका. जमिनीचे सर्व कागदपत्रे तपासा आणि गरज असल्यास योग्य कायदेशीर सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जमिनीबाबत तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच जमिनीशी संबंधित कायदेशीर गोष्टी सोप्या मराठी भाषेत समजून घेण्यासाठी लीगल गाईड मराठीला आता सबस्क्राईब आणि फॉलो करा. कायद्याची माहिती तुमच्या भाषेत लीगल गाईड मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.